To the lecture of English Optional, BA first year, I welcome you. So, students, nowadays we are studying vowel sounds. So, we have already discussed consonant sounds, total 24 consonant sounds we have discussed. And now, since last two lectures, we are dealing with the vowel sounds. And I talked about how vowel sounds are labeled with the help of a diagram, and I have explained it to you in a proper manner, the way our tongue is raised to different levels, and different parts of the tongue, three parts of the tongue, how they are used in pronouncing the sounds. I even talked about it. So today I am going to talk about the next sound, that is A. लिहितात तसं ये नाही बरं, आपण स्मॉल ए कॅपिटल ए नो. कसं लिहायचं ह्याला पहा, इथं लिहून दाखवतोय मी. इथं जरी स्क्रीनवर दिसत असलं तरी सुद्धा इट इज लाईक स्मॉल ई. कसं, जस्ट अ मिनिट ना. इट लुक्स लाईक स्मॉल ई. कसं दिसतं हे? एक्झॅक्टली लाईक स्मॉल ई. जसं स्मॉल ई दिसतं ना, तशाच प्रकारे हे दिसतं. कसं? असं. इट एक्झॅक्टली लुक्स लाईक स्मॉल ई. ओके. यू शुड प्रॅक्टिस ड्रॉइंग दीज साऊंड. हे साऊंड कसे म्हणजे लिहिले पाहिजे, लिहित असताना याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. सो दिस साऊंड इज प्रोनाउन्स्ड ॲज ए. याचा उच्चार काही ई नाही आहे. स्मॉल ई दिसते म्हणून ई करा, नो. याचा उच्चार आहे ए. ए. ओके. ए नाही, ए. आपण आता बेस्ट लिहितो ना, कसं लिहावं बेस्ट? आता पहा बरं, याला ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात बरं. फोनेटिक्समध्ये जेव्हा आपण साऊंड वापरतो लिहिण्यासाठी, त्याला काय म्हणतात? तर ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात. कसं लिहायचं पहा. पहा हे आता बेस्ट कसं लिहिणार मी. ब घ्यायचं सुरुवातीला, नंतर ए, नंतर च, नंतर ठ. अशा पद्धतीनं हा उच्चार, कशाचा उच्चार झाला? बेस्ट. ब ए च ठ. लक्षात घ्या. याला ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात, अबाउट विच आय एम गोइंग टू टॉक लेटर. याच्याविषयी नंतर बोलणार आहे. असं म्हणजे एखादा शब्द साऊंडमधून म्हणजे साऊंडच्या माध्यमातून लिहून दाखवणे, त्याला म्हणजे काय म्हणतात? ट्रान्स्क्रिप्शन म्हणतात. आणखी एखादा शब्द लिहून दाखवतो. कोणता शब्द आहे? फॉर एक्झाम्पल डील. त्याचं स्पेलिंग काय? DEAL. DEAL हा वर्ड आहे समजा. डील. ओके. हा वर्ड कोणता आहे? डील. याला ट्रान्स्क्रिप्शन कसं लिहायचं फोनेटिक्समध्ये? ह्याला कसं लिहितात माहिती आहे? ड ई ल. ह्या ई विषयी आपण पाहिले बरं. हे मधलं जे ई दिसतंय ना, स्मॉल आय सारखं, इट इज कॉल्ड ॲज डील. आणखी एक शब्द लिहितो, फील. FEEL. त्याचं स्पेलिंग FEEL, पण उच्चार कसा? याला काय म्हणतात? फील म्हणतात. फील. पहिलं फ, दुसरं ई, आणि तिसरा साऊंड ल. अशा प्रकारे. ओके. द नेक्स्ट साऊंड दॅट आय हॅव ऑलरेडी इंट्रोड्यूस टू यू, इट इज प्रोनाउन्स्ड ॲज ए. ए. त्याचा उच्चार आहे ए. While I produce the sound A, at that time, just think about the labels. पहिलं लेबल आहे जिभेचा कोणता भाग वापरण्यात येतो? फ्रंट. बरोबर आहे ना? ज्या ठिकाणी ई लिहिलेला आहे तो भाग फ्रंट म्हणतात त्याला. त्याच्या पाठीमागचा भाग सेंट्रल, आणि एकदम पाठीमागचा त्याला काय म्हणायचं? बॅक म्हणायचं. एकदम समोरचा जो भाग आहे जिभेचा, फ्रंट, ज्या ठिकाणी आपण ई लिहिलेलं आहे त्या ठिकाणी स्मॉल ई सारखा दिसते, पण त्याचा उच्चार ए आहे. त्या भागाला आपण काय म्हणतो? फ्रंट. आता पहा लेबल्स या ठिकाणी दिलेले. थोडं वर घेतोय मी. येस, दीज आर द लेबल्स.
ओके, कायचं लेबल आहे पहा. फर्स्ट लेबल इज फ्रंट. फ्रंट कुठं तयार होतो हा साऊंड? जिभेचा समोरचा भाग, फ्रंट. Therefore the sound is called as front. दुसरं लेबल होतं की जिभेची उंची, जीभ किती उंचापर्यंत जाते हा साऊंड तयार करत असताना. पहा बरं, जीभ किती उंचावर जाते. एकदम खालची जी लाईन आहे त्या लाईनला आपण ओपन पोझिशन म्हणतो. त्यानंतर तिच्यावर वरची आडवी जी लाईन आहे तिला हाफ ओपन, नंतर खालून तिसरी हाफ क्लोज, आणि एकदम म्हणजे वरची म्हणजे चौथी, खालून चौथी क्लोज. सो दिस साऊंड इज प्रोड्यूस्ड बिटवीन. आता पहा हा साऊंड कुठं तयार होतो पहा. दिस साऊंड इज प्रोड्यूस्ड बिटवीन, कुठं, ह्या दोन ओळींच्या आतमध्ये. हा या पोझिशनला हाफ ओपन म्हणतात, आणि आता ही ओळ घेतोय बघा, ओढतोय बघा आम्ही, हिला हाफ क्लोज म्हणतात. इथं वरची कोणती, ही हाफ ओपन आणि ही हाफ क्लोज. ओके, म्हणजे आता हा साऊंड कुठे तयार होतो पहा. दिस साऊंड इज क्रिएटेड बिटवीन ओपन अँड हाफ ओपन पोझिशन. लक्षात घ्या, हा साऊंड कुठं तयार होतो? ओपन अँड हाफ ओपन पोझिशनच्या आतमध्ये तयार होतो. त्यामुळं दुसरं लेबल कसं आहे पहा. तुम्ही म्हणाल की मागच्या वेळेस तर आपण कोणतं लेबल घेतलं होतं? हे राऊंडेड अनराऊंडेड आपण शेवटी घेतलं होतं. इथं कसं काय राऊंडेड अनराऊंडेड व्हावल म्हणजे आपण मध्ये घेतलेलं आहे. जेव्हा 2 नंबरचं लेबल लांबलचक असतं ना, 2 नंबरचं लेबल म्हणजे काय, जिभेची उंची. जिभेची उंची म्हणजे काय, ओपन आहे, हाफ ओपन आहे, हाफ क्लोज आहे का क्लोज आहे, अशी जिभेची उंची सांगतो. तेव्हा ते लेबल जेव्हा लांबलचक येतं ना, तेव्हा तिसरं लेबल म्हणजे अगोदर घेतात राऊंड किंवा अनराऊंडचं, आणि जे लांबलचक लेबल आहे इट इज टेकन फायनली. त्यामुळे आपण असा बदल केलेला आहे, लक्षात घ्या. ओके, राऊंडेड अनराऊंडेड व्हावल आपण पूर्वी शेवटी घ्यायचो, तिसऱ्या नंबरचं लेबल होतं, पण या ठिकाणी दुसऱ्या नंबरला यासाठी घेतलोय कारण दुसऱ्या नंबरला ओरिजिनली जे येणारं लेबल होतं हाफ ओपन, बिटवीन हाफ ओपन किंवा हाफ क्लोज, ते लेबल मोठ्या लांबलचक लेबल शेवटी घेतात. त्यामुळं दुसरं लेबल पहा. सो द साऊंड इज प्रोनाउन्स्ड ॲज ए. ओके, सो दिस साऊंड इज प्रोनाउन्स्ड ॲज ए. ओके, हाउ इज दिस साऊंड प्रोनाउन्स्ड? The sound is pronounced as A. So the pronunciation of this sound is A. याचा उच्चार कसा करतो? A. आता माझ्याकडे पहा. So when I am pronouncing the sound A, at that time look at the position of my lips. माझ्या ओठांची स्थिती कशी आहे पहा. पहा बरं, A. तुम्ही सुद्धा अर्ध्या समोर कधी गेला तर पहा उच्चारण A. A. So do you think that my lips are rounded? माझे ओठ असे गोल म्हणजे होतात का बघा बरं, ए म्हणताना नाही होत. ओके, नाही होत. त्यामुळं म्हणजे पहिलं लेबल होतं फ्रंट, आणि या ठिकाणी दुसरं लेबल घेतलं अनराऊंडेड व्हावल. वाय अनराऊंडेड व्हावल? बिकॉज वाईल प्रोनाउन्सिंग दिस साऊंड माय लिप्स शेप इज नॉट राऊंडेड. या साऊंडचा उच्चार करत असताना माझे ओठ गोलाकार होत नाहीत, त्यामुळं याला अनराऊंडेड व्हावल म्हणतात. ओके, हे झालं राऊंडेड अनराऊंडेडचं. आणि लांबलचक लेबल आल्यामुळे आपण खरं तर हे बिटवीन हाफ ओपन अँड हाफ क्लोज हे खरं तर 2 नंबरला यायला पाहिजे होतं, पण 3 नंबरला यासाठी घेतले. मी पुन्हा सांगतोय कारण हे लांबलचक आलेलं आहे. याची जेव्हा 2 नंबरच्या लेबलची लांबी जास्ती असते त्यावेळी त्याला फायनली घेतात, शेवटी घेतात. पहा बरं, हा साऊंड कुठं तयार होतो पहा, ए. कुठं तयार होतो हा साऊंड? ए. सर्वात खालची लाईन ओपन पोझिशन जिभेची, जीभ किती उंचावर? ओपन पोझिशन. आणखी थोडी उंचावली तर हाफ ओपन, आणखी थोडं उंचावले तर हाफ क्लोज, आणि एकदम जास्ती जीभ वर गेली समजा तो मार्ग बंदच होणार आहे, त्याला क्लोज पोझिशन म्हणतात. सो नाव द साऊंड ए इज प्रोनाउन्स्ड बिटवीन हाफ ओपन अँड हाफ क्लोज पोझिशन. पहा, हा ए साऊंड कुठं तयार होतो? इट इज प्रोड्यूस बिटवीन हाफ ओपन अँड हाफ क्लोज पोझिशन. म्हणजे याचा अर्थ असा आहे, या साऊंडचा उच्चार करत असताना आपल्या जिभेची उंची हाफ ओपन आणि हाफ क्लोज दोन्हीच्या मध्ये असते, त्यामुळे याला असं म्हणायचं. काय तिसरं लेवल पहा, बिटवीन हाफ ओपन म्हणा अगोदर किंवा क्लोज म्हणा, बिटवीन हाफ क्लोज अँड हाफ ओपन पोझिशन दोन्हीच्या मध्ये येतं, त्यामुळे याला असं म्हणायचं. सो
So these are the three labels of the sound A. याची कशी तीन लेबल आहेत पहा. First label is front, second label is unrounded vowel, and the third label is between half closed and half open position. So with this, so the sound A can be studied with the help of three labels. आता खाली उदाहरणं दिलेले त्याची पहा. कुठं कुठं हा या म्हणजे साऊंडचा उच्चार येऊ शकतो. इट इज गिवन. ओके, पहा हे तर लिहाच, पण खाली पण उदाहरणं दिलेली आहेत. बाय पॉजिंग द व्हिडिओ यू कॅन गेट आयडिया अबाउट दीज वर्ड्स. या शब्दामध्ये ए याचा उच्चार येतो. मी काही शब्द सांगणार आहे ते तुम्ही लिहून घ्यायचे. या ठिकाणी रिपीट झाले असतील तर घेऊ नका, नाहीतर म्हणजे ते घेऊ शकता. ओके, पहा शब्द बेस्ट, BEST, बेस्ट. या ठिकाणी ए येतो, ए उच्चार. बेल, BELL. टेल, TELL. सेल, SELL. Okay. Well, WELL. Fell, FELL. There are so many words having the pronunciation A. Guest, GUEST. Okay. Then rest, REST. Lest, LEST. Test, TEST. Okay. Dead, DEAD. Bed, BED. Red, RED. Okay. Fed, FED नाही, त्याचा उच्चार वेगळा होतो. FED, फेड. जेव्हा फूड पास्ट टेन्स म्हणून वापरतो त्यावेळेस फेड हा शब्द वापरतात. पुढे लेड, LED. Okay, these are some of the examples of the sound A. I hope you understood the sounds. After this, I would like to discuss the next sound. पुढचा साऊंड आपण पाहूया आता कोणता घ्यायचा, पुढे दिलेला आहे. The next sound I wish to deal with is A. पहा बरं, A. त्याचा उच्चार कसा? बॅट. आपण म्हणतो ना बॅट, रॅट, सॅट, फॅट, दॅट. सो दिस इज A. कसं लिहायचं याला बघा, मी कसं काढतो, तुम्ही पहा कसं लिहायचं. असं पहा बरं. अगोदर खाली तोंडाचं ई काढायचं असं. ओके, सो दिस इज A. नाही, इट इज नॉट लॉंग. लॉंग साऊंड कसा ओळखायचा? त्या साऊंडच्या समोर जर दोन टिंब दिले असतील तर दॅट बिकम्स अ लॉंग साऊंड. अदरवाइज नो. दिस इज A. ओके, दिस साऊंड इज प्रोनाउन्स्ड ॲज A. A. कसं मराठीत कसं म्हणायचं याला? मराठीत कसा उच्चार असं लिहायचा समजा. दिस इज A. ओके, याचा उच्चार A होतो. So think about the labels. So the first label will be about which part of the tongue is used to produce the sound. लक्षात घ्या, जिभेचा कोणता भाग आपण वापरतो हा साऊंड तयार करत असताना, उच्चारत असताना. पहा, बॅक वापरतो का? बॅक नाही. कोणता पार्ट बॅक आहे या ठिकाणी? पहा, जिभेचा जो हा पार्ट आहे ना, हा बॅक आहे, हा सेंट्रल आहे आणि हा फ्रंट आहे. ओके, सो दीज आर द थ्री पार्ट्स ऑफ अवर टंग विच आर यूज्ड टू प्रोड्यूस द साऊंड्स. आता एक लक्षात घ्या. सो व्हाईल इफ यू लुक ॲट द बॅकग्राऊंड अँड व्हाईल आय प्रोनाउन्स द साऊंड A, at that time which part of the tongue is used? पहा, आकृतीकडे पहा. असं समजत असेल तर A. आपली जीभ वर जाते बरं, जास्तीवर नाही, समोरचा भाग जिभेचा. A. सो फ्रंट पार्ट ऑफ द टंग इज युज्ड. कोणता पार्ट यूज करतो आपण? फ्रंट. जिभेचा आपला समोरचा भाग यूज करतो. एकदम टिप नाही बरं. फ्रंट म्हणजे एकदम जिभेचा शेंडा या अर्थानं नाही.
तो सोडून पाठीमागचा भाग फ्रंट म्हणतात. त्याच्या पाठीमागचा सेंट्रल आणि एकदम पाठीमागचा बॅक. सो द फर्स्ट लेबल वुड बी फ्रंट. बघा इथं बरं, पहिलं लेबल काय? फ्रंट. दुसरं लेबल म्हणजे जिभेची उंची किती आहे असं यायला पाहिजे होतं, पण दुसरं लेबल सुद्धा लांबलचक असणार आहे, त्यामुळे तिसरं अगोदर घेतोय. लुक ॲट मी व्हाईल आय से द साऊंड ॲ. यू से इट, यू फॉलो मी. माझ्या पाठीमागे म्हणा ॲ ॲ ॲ. हा साऊंड म्हणजे उच्चारत असताना ओठांचा आकार गोलाकार होतो का? पहा, नाही होत. सो आवर लिप्स डू नॉट राऊंड देमसेल्व्स. आपल्या ओठांचा म्हणजे काय राऊंड असा शेप होत नाही. त्यामुळं दुसरं लेवल काय घेतलेलं आहे? राऊंडेड वॉवल. प्रत्येक साऊंडच्या नंतर आपण वॉवल शब्द वापरतोय, बिकॉज दीज आर द वॉवल साऊंड्स. तिकडे नाही नव्हतं वापरत, इकडे वापरायचं म्हणजे काय ट्रेंड आहे. सो फर्स्ट लेवल इज फ्रंट, कारण जिभेचा समोरचा भाग वापरण्यात येतो. सेकंड लेवल छोटं आहे, सेकंड लेवल म्हणून म्हणजे खरं तर थर्ड लेवल आहे, आपण त्याला सेकंडला घेतलं कारण त्या आकाराने छोटे आहे. आकाराने छोटे अगोदर घेतो आपण लेवल्स आणि मोठी शेवटी. सो सेकंड लेवल इज अनराऊंडेड व्हावल. यासाठी अनराऊंडेड की आपल्या ओठांचा आकार गोल होत नाही. अँड द थर्ड लेवल इथं दिले पहा. तिसरं लेवल काय? जस्ट बिलो हाफ ओपन पोझिशन. तिसरं लेवल काय? जस्ट बिलो हाफ ओपन पोझिशन. कोणत्या कोणत्या म्हणजे जिभेची उंचीची स्थिती आहे पहा. जीभ किती उंचावते हा साऊंड तयार करत असताना. हा जो पार्ट आहे ना, हा पार्ट, हा पोर्शन आहे हाफ ओपन. एकदम खालची रेषा ओपन, एकदम वरची रेषा क्लोज, वरून 2 नंबरची रेषा आडवी हाफ क्लोज, आणि एक ठळक जी रेषा दिसते मी या ठिकाणी काळी ओढलेली. सो दिस इज हाफ क्लोज पोझिशन ऑफ अवर टंग. म्हणजे आपली जीभ या साऊंडचा उच्चार करत असताना किती उंचापर्यंत जाते? हाफ ओपन पोझिशनच्या उंचीपर्यंत जाते. त्यामुळं किंवा त्याच्या थोडं खाली, एकदम हाफ ओपन नाही, थोडं खाली आहे. त्यामुळे ह्याला काय म्हटलंय आपण? तिसरं लेवल जस्ट बिलो हाफ ओपन पोझिशन. हा तिसरा शब्द ओपनच्या पुढचा पोझिशन आहे. POSITION. POSITION. 3 लेवल्स आपण अभ्यास केला त्या साऊंडचे. या साऊंडचे फर्स्ट इज फ्रंट, सेकंड इज अनराऊंडेड व्हावल, and the third level is just below half open position. तर हा डायग्राम समजून घ्या, आणि हा डायग्राम समजून घेऊनच पॉज करा आणि समजून घ्या डायग्राम. आणि हा डायग्राम समजून झाल्यानंतर या साऊंडचा उच्चार करा. त्याचे लेबल्स वगैरे समजून घ्या. डायग्राम समजून घेतल्यानंतर लेबल समजतील. अँड आफ्टर दॅट यू विल थिंक अबाउट द वर्ड्स इन विच द साऊंड अकर्स. आता खाली शब्द दिलेत पहा, एक्झाम्पल. तर या सगळ्या शब्दामध्ये ॲ हा उच्चार येतो. पहा मी कसं लिहिलेलं आहे हे पहा थोडंसं. अगोदर साध्या इंग्लिशमध्ये हॅड लिहिलंय आणि हे ट्रान्स्क्रिप्शन केलंय 2 रेषामध्ये. मॅड, अगोदर मॅड लिहिलेलं आहे आणि नंतर त्याला साऊंडमध्ये लिहिलेलं आहे. एखाद्या शब्दाला साऊंडमध्ये लिहिणं म्हणजे त्याला ट्रान्स्क्राईब करणं किंवा ट्रान्स्क्रिप्शन करणं त्याचं. ओके. बॅड सुरुवातीला दिलंय साध्या इंग्लिशमध्ये, नंतर त्याचं ट्रान्स्क्रिप्शन केलंय. मॅड साध्या इंग्लिशमध्ये लिहिलंय, ट्रान्स्क्रिप्शन लिहिलंय पुन्हा. फॅन, हे सगळे शब्द आहेत ज्या शब्दामध्ये ॲ हा शब्द येऊ शकतो. सॉरी, ॲ हा उच्चार येऊ शकतो. आणखी शब्द थोडे घ्या. रॅट, RAT. दॅट, THET. फॅट, FAT. मी आता समजा फॅट हा शब्द दिला आहे, तर लगेच तुम्ही काय करायचं? त्या शब्दाला ट्रान्स्क्राईब करण्याचा प्रयत्न करायचा. समजा मी तुम्हाला फॅट म्हटलं की तुम्ही काय केलं पाहिजे? असं केलं पाहिजे. असं 2 रेषामध्ये लिहायचं असं. ओके, कसं? असं फॅट. किंवा आणखी एक शब्द आहे दॅट. अशी बघा, अशी उभी आडवी रेषा तिरपी घ्यायची. हे द आहे, द. आ, आणि शेवटी आणि पुन्हा परत अशी इकडं तिरपी रेष घ्यायची. ओके. सो दिस इज लाईक दिस. ओके. आजकाल तुम्ही शब्द वापरत ऐकत असाल पहा, नॅक. कॉलेजमध्ये नॅक येणार आहे, नॅक. ओके. नॅकचा सुद्धा कसा उच्चार लिहाल?
NAAC लिहायचा अगोदर आणि त्याचा उच्चार कसा लिहायचा पहा. नॅक. आणि सुरुवातीला आणि नंतर दोन्ही ठिकाणी काय करायचं तुम्ही तिरप्या रेषा घ्यायच्या. ओके. आता आणखी एक शब्द आहे रॅक, RACK. सुरुवातीला काय लिहायचं, सुरुवातीला र असं लिहितात. आणि ख, रॅक. हे काय झालं, रॅक. ओके. इकडं रेषा लागू द्यायची नाही, खला रेषा लागली तशी लागू द्यायची नाही, स्क्रीनवर लिहिता येत नाही म्हणून त्याची रेषा लागते. सो in this way, in today's lecture we have discussed two sounds. आजच्या लेक्चरमध्ये दोन साऊंड आपण अभ्यासलेले आहेत. पहिला होता ए. कसा लिहिला आपण ए, असा. हा साऊंड पहिल्यांदा अभ्यासला, ए याला उच्चार करतात त्याचा. दुसरा होता ॲ. या ठिकाणी सुद्धा अशी तिरपी रेषा ओढतात. ओके. अशा पद्धतीनं in today's lecture I have discussed two vowel sounds. First was A and the second one was A. So with this I would like to stop here and we shall continue this matter in the next lecture. Thank you.